नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब अलर्टच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मृद व जलसंधारण विभागातील निघाली पदभरती। तर मित्रांनो, या पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, ही पदभरती नेमकी आहे काय, तसेच या पदभरतीसाठी काय काय महत्त्वाचं आहे हे सर्व आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, मृद व जलसंधारण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी ही महाराष्ट्र शासनाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे। आणि या जाहिरातीमध्ये मित्रांनो, जे जलसंधारण विभाग आहे ते मित्रांनो जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब या संवर्गातील एकूणच 670 जागा ज्या रिक्त आहेत शकतात। तसेच मित्रांनो, या पदभरतीची ऑनलाईन परीक्षा TCS कंपनीमार्फत घेण्यात येईल। तसेच या परीक्षेचे जे वेळापत्रक वगैरे आहे ते आपल्याला जॉब अलर्टच्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेलच, परंतु आपण सुद्धा मृद जलसंधारण विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर बघू शकता। तसेच मित्रांनो, या ठिकाणी पहा मित्रांनो, जलसंधारण विभागात जागा कॅटेगरी वाईज दिल्या आहेत। तर याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 85 जागा रिक्त आहेत। तसेच ST कॅटेगरीसाठी 56 जागा रिक्त आहेत। विभक्त जाती या कॅटेगरीसाठी 17 जागा आहेत। भटक्या जाती ब या कॅटेगरीच्या एकूणच 15 जागा रिक्त आहेत। त्याचप्रमाणे भटक्या जाती क या कॅटेगरीसाठीच्या 19 जागा दिलेल्या आहेत। भटक्या जाती ड या कॅटेगरीसाठी मित्रांनो 13 जागा आहेत। तसेच विशेष मागास प्रवर्ग या कॅटेगरीच्या 16 जागा आहेत। इतर मागास वर्ग OBC या कॅटेगरीसाठी 129 एकूणच जागा रिक्त आहेत। तसेच EWS या कॅटेगरीच्या 67 जागा रिक्त आहेत। त्याचप्रमाणे ओपन कॅटेगरीसाठी 253 जागा रिक्त आहेत। अशा प्रकारे एकूणच 670 जागा भरण्यासाठी ही पदभरती निघाली आहे। तर मित्रांनो, ही सरळ सेवेची नवीनच जाहिरात आलेली आहे। या पदभरतीसाठी आपल्याला परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे, तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। आणि या परीक्षेमध्ये मित्रांनो आपल्याला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी तसेच तांत्रिक अशा एकूणच 5 विषयांवरती आपली परीक्षा घेण्यात येईल। आणि या परीक्षेमध्ये एकूणच 200 गुणांची ही परीक्षा राहील आणि आपल्याला वेळ जो आहे तो 120 मिनिटाचा राहील। आणि याच्यामध्ये मित्रांनो, मराठी विषयामध्ये आपल्याला एकूणच 20 गुणांची परीक्षा होईल आणि याच्यामध्ये 10 प्रश्न राहतील। इंग्रजीचे 10 प्रश्न राहतील 20 गुणांसाठी। त्याचप्रमाणे जनरल नॉलेजचे 10 प्रश्न राहतील 20 गुणांचे आणि बुद्धिमापन चाचणीचे 20 गुणांचे प्रश्न राहतील। त्याचप्रमाणे आपलं तांत्रिक या विषयावरती 60 प्रश्न राहतील एकूणच 120 गुणांचे। मित्रांनो, सगळ्यात जास्त जे प्रश्न राहणार आहेत ते आपल्याला तांत्रिक म्हणजेच या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे, म्हणजेच आपण जी पदवी घेतलेली आहे त्या विषयावरतीच आपल्याला विचारण्यात येईल सगळ्यात जास्त प्रश्न। त्यानंतर मित्रांनो, या पदभरतीसाठी आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागणार ते या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला 10वीचं शैक्षणिक मार्क लिस्ट लागेल। त्याचप्रमाणे वयाचा पुरावा लागेल। तसेच शैक्षणिक अर्हता म्हणजेच पदवी आपण ज्या तांत्रिक विषयावरती घेतलेल्या आहेत त्याचं आपल्याला मार्क लिस्ट वगैरे लागतील। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्याला जे आरक्षण वगैरे असेल त्याचे आपल्याला नॉन क्रिमिनल असाल तर आपल्याला त्याचे प्रमाणपत्र लागेल। त्याचप्रमाणे जे अपंग व्यक्ती आहेत त्यांचं प्रमाणपत्र लागेल त्यांच्यासाठी। तसेच खेळाडूंसाठी आरक्षणाचा पुरावा म्हणून आपल्याला जे सर्टिफिकेट महाराष्ट्र शासनाने दिलेले असेल ते आपल्याला तसेच मित्रांनो, या ठिकाणी पहा, TCS द्वारे परीक्षा घेण्यात येईल असं नमूदसुद्धा केलेलं आहे। तर मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर शैक्षणिक पात्रता जी आहे ती सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आपल्याला असेल तरच आपण अर्ज करू शकता। तर मित्रांनो, या पदभरतीबाबत इतर काही महत्त्वाचे अपडेट्स आल्या तर जॉब अलर्टच्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला बघायला मिळतील। तर मित्रांनो, जॉब अलर्टच्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। धन्यवाद।